मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डवरती किती लोकांचे आधार कार्ड जोडलेले आहेत किंवा तुमच्या कुटुंबातील किती सदस्यांचे आधार कार्ड जोडलेले आहेत ते तुम्ही मोबाईलचा वापर करून एका मिनिटामध्ये सोबतच मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील ज्या सदस्यांचे आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी जोडलेले नसेल अशा सदस्यांचं आधार कार्ड जे आहे ते तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानाला भेट देऊन जोडून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील किती सदस्यांचे आधार कार्ड जे आहे ते तुमच्या रेशन कार्डशी जोडलेले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये यायचं आहे। प्ले स्टोअर मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे मेरा रेशन असं टाइप करून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर मित्रांनो, हा जो दुसऱ्या क्रमांकाचा ॲप आहे तो तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। मी हा ॲप ऑलरेडी इन्स्टॉल करून घेतलेला आहे, त्यामुळे मला इथे ओपन पर्याय दिसतोय। ओपन केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे काही तुमच्या समोर इंटरफेस ओपन होईल। तर इथे मेरा रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला बरेच सारे पर्याय पाहायला भेटत असतील। इथे वरती हे जे 3 डॉट आहेत मित्रांनो, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमची भाषा निवडण्याचा पर्याय जो आहे तो पाहायला भेटत असेल। तर मी आता इथे मराठी सिलेक्ट करतोय। मराठी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आधार सीडिंग असा एक पर्याय तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल। तर या पर्यायावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तुमच्या रेशन कार्डवरती किती सदस्यांचे आधार कार्ड जोडलेले आहे हे पाहण्यासाठी तुम्ही इथे रेशन कार्ड क्रमांक वापरू शकता किंवा मग तुमचा आधार क्रमांक टाकून तुमच्या कुटुंबातील किती सदस्यांची नावे तुमच्या रेशन कार्डवरती आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता। तर मी आता इथे आधार क्रमांक हा जो पर्याय आहे मित्रांनो, हा इथे सिलेक्ट केलेला आहे। इथे मला आधार नंबर भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मी आधार क्रमांक भरून घेतलेला आहे। आधार क्रमांक भरून झाल्यावरती आपल्याला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही मित्रांनो इथे पाहू शकता राज्याचे नाव, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक, रास्त भाव दुकान, अशा प्रकारची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे वरती पाहायला भेटत असेल। सोबतच खाली या बॉक्समध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता सदस्याचे नाव, त्याच्या समोरच आधार सीडिंगची स्थिती, तुमच्या कुटुंबातील सदस्यांची जी नावे आहेत त्यांच्या समोरच बरोबर आधार सीडिंगची स्थिती जी आहे ती तुम्हाला यस मध्ये पाहायला भेटत असते। तुमच्या कुटुंबातील मित्रांनो एखाद्या सदस्याचे आधार सीडिंग जर झालेले नसेल तर इथे आधार सीडिंगची स्थितीच्या खालीच तुम्हाला नो असा पर्याय जो आहे तो इथे पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।